नमस्कार अमरावती। नागपूरच्या गोपालनगर येथील रहिवासी असलेला सौरव भौड्स गणवीर हा काही दिवसापासून बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर सौरव हा अकोला पोलिसांना मिळून आल्याने त्याला पुढील कार्यवाहीसाठी नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दरम्यान सौरव गणवीर याला राणा प्रतापनगर पोलीस ताब्यात घेऊन गोंडवाना एक्सप्रेसमध्ये नागपूरकडे रेल्वेने नेत असताना बडनेरा रेल्वे स्थानक हद्दीत सौरव रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार लघुशंकेसाठी गेल्यानंतर तो रेल्वेतून पडल्याचे सांगितले आहे। या घटनेत त्याचा मृत्यू झाला असून बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। मृतकाचे शवविच्छेदन अकोला रुग्णालय येथे करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 1/8/2026 रोजी राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन नागपूर शहर येथून एक मिसिंग त्या ठिकाणी दाखल होती। मिसिंग व्यक्तीचे नाव आहे सौरव भाऊदास गणवीर, वय 29 वर्ष, राहणार नागपूर शहराचाच आहे। त्या ठिकाणी मिसिंग दाखल झाल्यानंतर तो रेल्वे स्टेशन अकोला या ठिकाणी तो मिळून आल्याबाबत तेथील रेल्वेचे पोलीस अधिकारी यांनी आरपी नगर पोलीस स्टेशनचे यांना कळवण्यात आलेलं आहे, या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यावरून त्यांनी एक कर्मचारी निखिल गोंगे नावाचा एक कर्मचारी आहे, त्याला त्या ठिकाणी घेऊन आणण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं। तो त्या ठिकाणी जाऊन रीतसर ताब्यात घेतलेली आहे, त्या ठिकाणी नोंद झालेली आहे। त्यानंतर नोंद घेऊन परत येत असताना गोंडवाना एक्सप्रेस या ट्रेनने त्याला घेऊन येत असताना अकोला ते नागपूर या दिशेने त्या ठिकाणी बडनेराच्या समोर तो जो मिसिंग व्यक्ती आहे त्यांनी त्याला बाथरूमला जायचं आहे असे कळविले असता तो कर्मचारी त्याला बाथरूमला नेला आणि त्याला बाथरूमला सोडल्यानंतर लगेच तो अंमलदार तो सुद्धा टॉयलेटसाठी गेला। त्या दरम्यान तो तिथून निघून गेल्याची याला माहिती मिळाली। तो शोध घेतला, ट्रेनमध्ये इकडे तिकडे शोध घेतला, परंतु त्या ठिकाणी तो मिळून आलेला आहे। त्यानंतर हा जो अंमलदार आहे तो वर्धा या ठिकाणी रेल्वे स्टेशनला उतरला आणि त्या ठिकाणी सविस्तर त्यांनी माहिती दिली की हा इसम या ठिकाणी असा माझ्यासोबत मिसिंगचा व्यक्ती मी घेऊन जात असताना तो कुठेतरी निघून गेलेला आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून त्यानंतर 2 ते 2:30च्या सुमारास रेल्वेचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर माहिती मिळाली की टिमटाला ते मार्केट रोडवर एक बॉडी त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत दिसून आलेली आहे। तशी माहिती आम्हाला सायंकाळी 2 तारखेला सायंकाळी रेल्वे बडनेरा येथील अंमलदार यांनी या ठिकाणी येऊन कळविले। त्यावरून त्या ठिकाणी आमचे बडनेराचे अंमलदार अधिकारी त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळ पंचनामा केला आणि त्या बॉडीला घेऊन इरविनला दाखल करण्यात आले। त्यानंतर त्याच्यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे। त्या अकस्मात मृत्यू दाखल जो चौकशी आहे PI प्रमोद इंगळे यांच्याकडे आहे। काल इरविन येथे त्यांचा इन्क्वेस्ट पंचनामा हा पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे घटना घडल्यामुळे SDM अनिल भटकर उपविभागीय दंडाधिकारी यांच्या समक्ष इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आलेला आहे आणि ती जी बॉडी आहे आमचे अधिकारी PI इंगळे, आमचा स्टाफ, बाकीच्या इतर स्टाफ आणि त्यांचे नातेवाईक यासह अकोला या ठिकाणी मेडिकल कॉलेज येथे पोस्टमॉर्टम करण्याकरता पाठवण्यात आलेले आहे। काल रात्री उशिरा झाल्यामुळे आज सकाळी पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे 2 डॉक्टरांसमक्ष पॅनलसमोर आणि ते व्हिडिओग्राफी फोटोग्राफीसुद्धा त्याची सविस्तर केलेली आहे आणि जी बॉडी आहे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे। चौकशी सुरू आहे। या घटनेमध्ये नातेवाईकांचं काय म्हणणं आहे? नाही, सध्या तरी काही माहिती त्याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही। ते पुढील जे माहिती आहे
ते नागपूरचे जे RP नगरचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत ती पुढील चौकशी करतील आणि सध्या तरी आमच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही पुढील प्रक्रिया जे काही रितसर ते पार पाडू